तर बघा, बातमी लेखनावरती प्रश्न हा तुम्हाला उपयोजित लेखन ह्या विभागामध्ये विचारला जातो. आता बघा, उपयोजित लेखन ह्या विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला बातमी लेखनासाठी प्रश्न हा विचारला जातो. आता बघा, ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता बघा, प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला एकूण 10 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेत असणार आहे. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन या तिन्ही प्रश्नांपैकी कुठलेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. आता बघा, हा प्रश्न 10 गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न यातला तुमचा 5-5 गुणांसाठीचा असणार आहे. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बातमी लेखन हा प्रश्न प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला 5 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा, बातमी लेखनावरती प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीचा प्रश्न असतो ते आधी आपण बघूया. तर बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विषय दिला जातो. त्या विषयाच्या खाली तुम्हाला बातमी लेखनासाठी माहिती दिली जाते. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असतं. आता बातमी लेखन हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा, कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे ते आता आपण बघूया. तर बघा, बातमी लेखन करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तुम्हाला बातमी लेखनाचा फॉर्मॅट हा तुम्हाला माहिती पाहिजे. आता बातमी लेखनाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर बघा, बातमी लेखनाचा फॉर्मॅट हा तुमचा फॉर्मॅट असणार आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता बघा, बातमी लेखन करताना सगळ्यात वरती तुम्हाला शीर्षक लिहायचं असणार आहे. हेडलाईन किंवा टायटल याला आपण असं म्हणतो. पुढे तुम्हाला स्थळ आणि दिनांक लिहायचे असणार आहे. आता ज्या ठिकाणी बातमी घडली ते स्थळ तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर त्या दिवसाची दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायची असणार आहे. त्यानंतर आमच्या वार्ताहराकडून किंवा आमच्या बातमीदाराकडून असं लिहून तुम्हाला बातमी लेखनाला सुरुवात करायची. आता बघा, बातमी कमीत कमी 2 परिच्छेदांमध्ये किंवा जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला लिहायची असते. आता पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला काय काय लिहायचंय, तर बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये संपूर्ण बातमीचा सारांश तुम्हाला लिहायचा असणार आहे. आता सारांश लिहिणार म्हणजे नेमकं काय लिहायचंय, तर बघा, बातमीमध्ये काय घडले, कुठे घडले आणि कधी घडले या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला लिखाण हे करायचं असणार आहे. त्यानंतर बघा, तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पहिला परिच्छेद वाचल्यानंतर बातमीची मूळ घटना आपल्याला समजली पाहिजे. म्हणजे पहिला परिच्छेद वाचला की बातमी कशा संदर्भात आहे हे संपूर्ण आपल्याला कळायला पाहिजे. अशा स्वरूपाने पहिला परिच्छेद तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर दुसरा परिच्छेद आपल्याला लिहायचा आहे. यामध्ये बघा, घटनेचा क्रम आणि सहभागी व्यक्ती आपल्याला लिहायचे असणार आहे. घटना कोणत्या क्रमाने घडली आणि घटनेमध्ये कोण कोण समाविष्ट होतं हे तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहायचं असतं. आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये बातमीचा शेवट किंवा समारोप तुम्हाला करायचा असणार आहे. आता बातमी लेखनासाठी हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बातमी लेखन करताना कोणते कोणते मुद्दे आणखी तुम्हाला लक्षात घ्यायचे ते आता आपण बघूया. तर बघा, बातमी लेखन नेहमी तुम्हाला भूतकाळामध्येच करायचं असतं रे. बातमी नेहमी आपण घडलेल्या घटनेची लिहित असतो. म्हणजे बातमी लेखन नेहमी तुम्हाला भूतकाळामध्येच करायचं असतं रे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, बातमी कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये करावी. आता बातमी लेखन करताना जास्तीत जास्त तुम्ही 3 परिच्छेदांचा वापर करा किंवा कमीत कमी 2 परिच्छेदांमध्ये तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा, बातमीला सुयोग्य शीर्षक द्यावे. आता कुठलीही बातमी लिहित असताना तिला शीर्षक देणं महत्त्वाचं असणार आहे. आता ह्या 4 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असतं. आता बातमी लेखनावरचा प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेत येतो आणि तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आता आपण बघूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो बातमी लेखनासाठी. यामध्ये तुम्हाला विषयावरती बातमी लेखन हे तयार करायचं असतं. आता बातमी लेखनासाठी कोणता विषय दिलेला आहे तो नीट समजून घ्यायचा आणि त्यानंतरच बातमी लेखनाला सुरुवात करायची. आता विषय काय दिलेला आहे, तर बघा, जनता विद्यालय शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा. म्हणजे जनता विद्यालय जे शिरवळमध्ये आहे या ठिकाणी मराठी भाषा दिन विविध उपक्रमांसोबत साजरा करण्यात आला. म्हणजे आपल्याला बातमी लिहायची मराठी भाषा दिनानिमित्त. आता याखाली तुम्हाला काही माहिती दिली, तर बघा, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यानंतर साहित्यिक श्री अरविंद मोरे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर अध्यक्षस्थानी श्री सागर शिंदे होते. आता ही माहिती दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपल्याला मराठी भाषा दिन शाळेमध्ये कशा पद्धतीने साजरा करण्यात आला ते आपल्याला आता लिहायचं आहे. आता सगळ्यात आधी आपण शीर्षक देणार आहेत. तर बघा, या ठिकाणी मराठी भाषा दिनानिमित्त आपण बातमी लिहितोय म्हणजे शीर्षक आपण दिलं मराठी भाषा दिन. त्यानंतर तुम्हाला स्थळ आणि दिनांक लिहायचे असणार आहे. आता बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला शिरवळ हे स्थळ दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शिरवळ लिहायचं असणार आहे. त्यानंतर मराठी भाषा दिन आपण 27 फेब्रुवारी रोजी साजरा करत असतो. तर तुम्हाला ह्या ठिकाणी 27 फेब्रुवारीची तारीख लिहायची असणार आहे. त्यानंतर आमच्या बातमीदाराकडून किंवा आमच्या वार्ताहराकडून अशा पद्धतीने लिहून तुम्हाला बातमी लेखनाला सुरुवात करायची. आता पहिला परिच्छेद लिहिणार, तर बघा, पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला बातमीचा सारांश हा लिहायचा असणार आहे. तर बघा, कशा पद्धतीने बातमी लेखन आपण केलं, तर जनता विद्यालय शिरवळ येथे मराठी भाषा दिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तर बघा, सगळ्यात आधी आपण शाळेचं नाव लिहिलं, त्यानंतर स्थळ लिहिलं आणि बातमी कशा संदर्भात आहे, तर मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा दिन विविध उपक्रमांसोबत ह्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला.
त्यानंतर या खास दिवशी मराठी भाषेचे महत्त्व, समृद्धी प्रदर्शित करण्यात आली. अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आता अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या परिच्छेदामध्ये बातमी लेखन करायचे असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर घटना कशा पद्धतीने घडली म्हणजे घटनेचा क्रम तुम्हाला लिहायचा असणार आहे आणि घटनेमध्ये कोण सहभागी होतं ते तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता कशा पद्धतीने बातमी लेखन केलं तर बघा, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून श्री सागर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कला आणि साहित्यिक अभिरुचीचे प्रदर्शन करून उपस्थितांचे मन मोहित केले. तर अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये बातमी लेखन करायचं असणार आहे, ज्यामध्ये घटनाक्रम तुम्ही लिहिणार, त्यानंतर कोण उपस्थित होतं ते तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर तिसरा परिच्छेद म्हणजे बातमीचा शेवट आणि समारोप आपल्याला करायचा असणार आहे. आता समारोप करताना कशा पद्धतीने करणार ते बघा, जनता विद्यालयाचे प्रमुख शिक्षक त्यानंतर विद्यार्थी या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी एकत्रितपणे काम केले. या उपक्रमामुळे मराठी भाषेच्या प्रती जागृती आणि आदर वाढवण्याचे काम केले गेले, ज्यांचे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी स्वागत केले. तर अशा पद्धतीने बातमीचा शेवट तुम्हाला करायचा असणार आहे. बातमी लेखन कमीत कमी 2 परिच्छेदांमध्ये आणि जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये तुम्हाला करायचे असणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने बातमी लेखनाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि अशा पद्धतीने तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा असणार आहे. आता बघा, बातमी लेखनासाठी काही महत्त्वाचे विषय आहे किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्ही नीट लक्षात घ्या. आता बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे सराव करताना किंवा अभ्यास करताना हेच प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. आता बघा, पहिला विषय आहे मराठी भाषा दिन. आता बघा, मराठी भाषा दिन आपण कवी कुसुम अग्रज जयंती यांच्या निमित्त आपण साजरा करत असतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन या दिनाबद्दल तुम्हाला बातमी लेखनासाठी परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महिला दिन, तर यालाच आपण बालिका दिन असं देखील म्हणतो. तर बालिका दिनावरती किंवा महिला दिनावरती देखील बातमी लेखनाचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे विज्ञान दिन आणि नंतर शेवटी आहे इयत्ता 10वीचा समारोप दिन. यावरती देखील तुम्हाला बातमी लेखनासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, यांचा अभ्यास तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून करायचा असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये बातमी लेखन कशा पद्धतीने करावं, बातमी लेखनावरती कसा प्रश्न परीक्षेत विचारला जातो आणि बातमी लेखनासाठी कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.